बॅग मिळालेली आहे, तू काय करशील त्याचं उत्तर दे. मी एक IPL चा संघ विकत सगळ्या महागड्या फॅशनिस्ट्सना एकत्र करेन आणि रोज फोटोशूट करेन. मी टर्फ बांधीन खूप सारे आणि सगळ्यांना खेळायला देईन. पोरांना फुकट द्यायचे, फुकट भेंडीन, खेलो जितना खेळना आहे. काही नाही करणार, पार्टी करणार, धमाल करणार, मजा करणार आणि ते लवकरात लवकर कसे मला उडवता येतील मित्रांवर आणि मित्रांबरोबर ह्याचा मी असं पुरेपूर माझा प्रयत्न असेल तो. गाडी नंबर 1760. पोसून पोसून भिकेल लागलो ना मी. गाडी नंबर 1760 हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि त्या सिनेमाच्या निमित्तानं आपण आता टीमशी गप्पा मारणार आहोत. टीम धमालच आहे, म्हणजे तुफान. आपण शुभंकर कडनं सुरुवात करूया. सगळ्यात एनर्जेटिक माणूस माय गॉड, आता म्हणजे तुम्हाला एनर्जीचा धबधबाच पाडायचा. त्यामुळे त्याला प्रश्न पहिला केला कारण मी तो जरा मी सिरियस मोड मध्ये ना मला. आणि सिनेमा जो आहे तो आम्हाला वाटतोय धमाल आणणार आहे काहीतरी. एका बॅगेवरनं सगळं गणित पुढे पुढे जातंय हे. त्यामुळे मला ती बॅग, काळी बॅग आम्हाला दिसते सिनेमात. ही काळी बॅग, मी प्रत्यक्षात पहिला प्रश्न फॅन्टसीचा विचारते तुम्हाला. एखादी अशी काळी बॅग जिच्यात खूप सारे पैसे आहेत आणि ती तुला सापडली तर तू काय करशील? एकतर मी हे सांगू इच्छितो की मी आता समजा सिरियस वाटत असेल, ही एका वेगळ्या इमोशन मध्ये वाटत असेल, तो एका वाटत, पण तशीच आमची फिल्म पण आहे. फक्त कॉमेडी असं नाहीये. तर आमच्या फिल्म मध्ये सगळ्या प्रकारचे फ्लेवर्स आहेत, सगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स आणि ऍक्टर्स आहेत. सो एक अख्खी फ्लेवरफुल अशी डिश म्हणजे गाडी नंबर 1760 आहे. सो आम्ही मुद्दाम असं करतो की कोणतरी एक असं शांतच बसलंय, कोणतरी सिरियस. सो इट इज अ पार्ट ऑफ अ स्ट्रॅटेजी. सो थँक्यू सो मच फॉर एक्नॉलेजिंग इट. तर मला जर अशी बॅग जर सापडली की पैशाने भरलेली बॅग आहे, तर मी ती त्वरित उचलून माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना बोलून, त्याच्यात हेच असणार, अजून भरपूर लोक आहेत हे पण आहेतच, सगळ्यांना घेऊन मी दुबई किंवा कुठेतरी ॲम्स्टरडॅम वगैरेला जाणार. एक छान बोट किंवा एक यॉट बुक करणार आणि आम्ही आठवडाभर पार्टी करू तिकडे. कारण की मला माहिती आहे हे माझ्या मेहनतीचे काही पैसे नाही आहेत. ते तर मला काही असं नाही की ह्याच्याने मी काहीतरी खूप काही करणार. काही नाही करणार, पार्टी करणार, धमाल करणार, मजा करणार आणि ते लवकरात लवकर कसे मला उडवता येतील मित्रांवर आणि मित्रांबरोबर ह्याचा मी असं पुरेपूर माझा प्रयत्न असेल तो आणि मी तेच करणार. आणि प्लस हे पण बघणार की किती आहेत त्यात. आता जर गाडी नंबर 1760 मध्ये जी बॅग आहे ती जर बॅग हाताला लागली तर त्याचं काय उत्तर असेल ते मी 4 जुलै नंतरच सांगेन. प्रियदर्शनी, मला तुला एक असा प्रश्न विचारायचा आहे. आता ही बॅग सापडते एकाकडनं दुसऱ्याकडे तिसऱ्याकडे आणि त्या गाडीतनं कुठेतरी जाते माझ्याकडे. नाही, पण मला तुला विचारायचंय की आपण बऱ्याचदा रस्त्यातनं चालतो किंवा कुठेतरी जातो आणि असं काहीतरी सरप्राईज गिफ्ट आपल्याला अनेकदा पडलेलं दिसतं. कधी असं झालंय, उचललंय? पैसे म्हणतेस तू? मला नाणीच पडलेली सापडली. फार तर माझेच पैसे पडलेत रस्त्यात अनेकदा, त्यामुळे इतरांना सरप्राईज खूप मिळालं असेल माझ्यामुळे. पण मला काय 2 रुपयाची नाणी वगैरे दिसली आणि ती घेतलीत? नाही, म्हणजे कधी कधी घेतली आहे पण नेहमीच नाही घेतली आहे. आता नाही घेऊ शकत. आता जर लोक ओळखतात तर मग मी उचलायचे. हो, बरं, जसं त्याला विचारलं तसं अशी एखादी काळी बॅग पैशाने भरलेली, त्याच्यात खूप सारे पैसे आहेत, प्रियदर्शनी काय करेल? काहीतरी वैचारिक काहीतरी होऊन जाऊ दे. मला वैचारिक उत्तर नको, त्याने जसं दिलं तसं. आणि मला खरंच इच्छा आहे हे जेवढे वैचारिक एक साधारणतः निघाले आहेत ना उत्तर या प्रश्नावरती, ह्याची अंमलबजावणी होते की नाही. ती बॅग दे, मग ती अंमलबजावणी होईल. पण युजली मला असं मला सेव्हिंग्सच्या पलीकडे सुचत नाही. पण आता ह्याचं उत्तर ऐकून की हे मला जबरदस्ती केली की हे खर्चच करायचंय तुला, कोणी काही जबरदस्ती केलेली नाही. तर अशी जबरदस्ती केल्यानंतर तुला बॅग मिळालेली आहे, तू काय करशील त्याचं उत्तर दे. तर मला असं वाटतं की मी
सगळ्या महागड्या फॅशनिस्टना एकत्र करेन आणि रोज फोटोशूट्स करेन आणि माझ्यासाठी मी स्टाईल करायला लावेन. सब्यसाचीपासून सगळ्यांना, फाल्गुनी पिकॉक वगैरे सगळे 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 सगळ्यांकडनं मी स्वतःला स्टाईल करून घेईन. सगळ्या ब्रिलियंट फोटोग्राफर्स कडनं स्वतःला क्लिक करून घेईन आणि मज्जा करेन. त्याच्यावर मी पैसे उडवेन. पैसे मिळाल्यावर तू फोटो काढशील? हो, साधारण. अच्छा, ठीक आहे. मी बोटीवर नाही जाणार, मी फोटो काढेन. ठीक आहे. काय करशील प्रसाद पैसे मिळाले तर? किती पैसे मिळतात त्याच्यावर डिपेंड आहे पहिली गोष्ट. पण मला जर अशी पैशांनी भरलेली बॅग सापडली तर मी एक IPL चा संघ विकत घेईन. त्याच्या मागे 2 कारण आहेत. एक कारण म्हणजे असं की त्या पैशाला जोडून पैसा कमवीनच पुढे, पण दुसरे कारण म्हणजे सचिन तेंडुलकरांना भेटायचं आहे. तर या निमित्त कुठल्या तरी मॅचला येतील ना, का मुंबईचा वर्ग आहे म्हणजे अगदी, पण मिनिमम एक साधारणतः 15-45 4.5 करोड तरी पाहिजे ना रे. मिनिमम रेट किती 30 लाख आहे ना IPL मध्ये ऑप्शनचा प्लेयर्सचा. हा, मी सगळे ऍव्हरेज घेऊन माझी टीम ऍव्हरेज असेल सगळी. मला हा बस म्हणजे ऍव्हरेज आपण ते म्हणजे जसं ते चेन्नई आणि असे सगळी नावं आहेत ना, लखनौ जायंट्स वगैरे, तर आपण मागाठाणे वगैरे किंवा बोरोली अशी एक करेल. पण त्या निमित्ताने तेंडुलकरांना भेटायला त्यांनी ते केलं. मागाठाणे लेपर्ड्स असं. पण हा सगळा खटाटोप सचिन तेंडुलकर बस त्यांना भेटायला कारण येतील ना त्या निमित्ताने. पोरग मुंबईचं पोरग काहीतरी करतंय तर येतील त्या निमित्ताने. बस एवढं. पण तेच मिनिमम 4.5-5 करोड पाहिजेत त्या बॅगेमध्ये. आणि आम्ही जातो म्हणजे मी आणि पप्प्या वगैरे आम्ही जातो टर्फला खेळायला. रात्री 2 वाजता वगैरे आम्ही जातो पॅकअप नंतर. हो, तर आमच्यातली पोरं पण असतील त्या टीम मध्ये, पण निमित्त तेवढंच. आणि रस्त्यात पडलेली वस्तू बद्दल विचारशील ना, तर मला ना एकदा बोरिवली स्टेशनला ना सोन्याचं ब्रेसलेट सापडलेलं म्हणण्यापेक्षा एक सरदारजी उतरत होते रिक्षात ना, त्यांच्या याला लागून ते पडलं. तर मी तिथे पोहोचेपर्यंत आपका ब्रेसलेट करून ते मी अगदी 8वी-9वीला वगैरे असं आपका ब्रेसलेट, तर ते घाईघाईत गेले, ट्रेनमध्ये चढले, तर मला कळेल ना ते ब्रेसलेटचं काय करायचं. तर मी घरी आलो घेऊन. आई बोलला, अरे देवा सोनं सापडलं, चांदी तरी मिळायला पाहिजे होती. मला लॉजिकच कळलं नाही. तर त्यांचं म्हणणं असतं सोनं सापडलेलं वाईट असतं, चांदी सापडली चांगली असतं. आणि याचा प्रत्यय आला रे मला ब्रेसलेट सापडलं, ते अगदी पातळ होतं आणि 2 आठवड्यांनी माझं जाड ब्रेसलेट हरवलं. आई बोलली म्हणून बोलत होते मी, सोनं सापडलं, अरे देवा चांदी तरी सापडायला पाहिजे होती. येस, हा एक किस्सा आहे. नाही असं काय नाही, उचला आणि मित्रांना द्या. जे आवडत नाही त्यांना द्या. किमान एक नॉर्मल कुठली तरी टीम तरी विकत घ्या बॉक्स क्रिकेट मध्ये वगैरे. बरं प्रथमेश, तू काय अरे बापरे, करशील? माझं आणि तर- तुला असं काही सापडलंय का? बघा माझं तर ऍक्च्युली माझ्याकडे बघतच नाहीये. बघा मी तर प्रामाणिकपणे सिनेमेच करेन, पण अजून दुसरं काही सांगायचं असेल तर जसं दादा म्हणाला की IPL ची टीम वगैरे, तसं मी विचार करतो की टर्फ खूप बांधायचे. हा, कारण टर्फवर खेळायलाच नाही मिळत रे सध्या. पोरांना फुकट द्यायचे, फुकट भेंडीन खेलो जितना खेळना आहे. आणि मी जाणारच नाही टर्फवर ना, खेळतच राहायचं. नाही ते नाही. तर मी खेळतच नाही. 20-40. तर हे आमचा इंटरनल जोक आहे, तो जाऊ दे. पण मी टर्फ बांधीन खूप सारे आणि सगळ्यांना खेळायला देईन. आणि मला अशा गोष्टी सापडल्या नाही आहेत, पण मला अजून आठवतंय की बाबांच्या खिशातनं जेव्हा पैसे पडायचे, 10 रुपये कॉईन, 5 रुपयाचा कॉईन, 1 रुपयाचा कॉईन, तेव्हा आम्ही जो पहिला उचलेल त्याचा तो कॉईन असायचा. नाही याला सापडणं नाही पप्पा, याला चोरी म्हणतात. नाही चोरी नाही. नाही त्यांच्या समोर असं जाऊन स्ट्रगल करून तो कॉईन जो घेईल तो मेहनतीने चोरी केली आम्ही. सो ते मला म्हणजे ते सापडले नाहीच ऍक्च्युली. त्याच्या समोर पडलेले मी उचलले. आणि कधी मग
धपाटे दिलेत का? धपाटे नाही, ते पाडायचे 2-3 रुपये रे, त्याच्यात काय धपाटे पडणार. त्याच्यात बाबांचं जाऊ दे तेवढंच यायचं, त्यांना काय फरक नाही पडायचा तेवढं. बरं, मी आता तुमचे काही ट्रेलर मध्ये हे पाहते, तुम्ही वॉचमॅन दोघं जण त्या वेशभूषेत आम्हाला दिसताय, त्यामुळे वॉचमॅन असाल साधारणपणे. ती भूमिका करण्यासाठी किंवा काय वॉचमॅनची एक मला धमाल तुमच्याकडनं ऐकायला आवडेल, की वॉचमॅन हा जो प्रकार असतो ना आपल्या बिल्डिंगचे, ते धमाल असतात. अगं काही नाही का, म्हणजे मला असं काही ते फार जमत नाही भूमिकेचा अभ्यास वगैरे. अभ्यास म्हणजे नको, मला आपण तिथे असं बघूनच तरी पण ना मी ह्यावेळी प्रयत्न केला. हम्म. तो म्हणजे आमच्या स्वतःच्या बिल्डिंगचा वॉचमॅन आहे नरसिंहा करून. भाई क्या कैसा रहता है, क्या रहता है, आणि तो बारे कुछ नाही साहब गाव से आ गया, आणि तो त्याची स्टोरी सांगायला मतलब हा काय फायद्याचा नाही, आमचा डिरेक्टर सांगेल तेच. पण मी मागे एका ठिकाणी आम्ही किस्सा सांगितला हा, की त्या तालमी दरम्यान म्हणजे शूटच्या दरम्यान मी आणि पप्या एक रिहर्सल करत होतो एका सीनची पार्किंगमध्ये, कारण पुढे तो सेटअप चालू होता शूटचा, आणि मी आणि पप्या प्रथमेश आम्ही मागे रिहर्सल करत होतो, आणि मी वॉचमॅनच्या गेटअपमध्ये होतो. आणि त्या बिल्डिंगमधलं एक नॉन महाराष्ट्रीयन काही एक लोक येऊन आम्हाला प्रचंड ओरडलेले, इधर क्या करता है, उधर जाओ ना, एक तो ड्रेस भी चेंज करता है, तुमका पता भी नहीं चलता, हम लोग को कौन बताएगा उसको. तो म्हटलं भाई कॅरेक्टर सापडले आपल्याला भाई. त्यांना असं वाटलं खरंच आम्ही वॉचमॅन आहोत. ओ, आमच्या साधारण पर्सनॅलिटीज बघता लोकांना वाटू शकतं की खरंच वॉचमॅन आहे. आणि तसेच म्हणजे बेसिकली ना मला असं वाटतं वॉचमॅन म्हणजे सुरक्षा रक्षक ना, तर त्याचं प्राथमिक कर्तव्य सुरक्षा आहे ना, तर सुरक्षा करणारा म्हणजे व्यवस्थित पाहिजे ना, फिट. तर वॉचमॅन तसे नसतातच कधीच. आणि याच्यातही म्हणजे एक असा जाड आणि एक असा, हे दोघंही वॉचमॅन म्हणजे परफेक्ट कास्टिंग होतं दोघांचं. माझी याच्यात भूमिका ऍक्च्युली रायटर डिरेक्टरची आहे. ओ, मी स्ट्रगल करायला ऍक्च्युली प्रसाद दादाकडे जातो. ओ. म्हणजे मला काहीतरी पैसे मिळावे, थोडेसे पैसे मिळावे, आणि त्याचं डेडिकेशन बघून कामाचं वॉचमॅनचं मी म्हणतो की असा वॉचमॅन नसलेलाच बरा. कारण तो एक मला सांगतो की देख क्या रहता है, सामने जो आया उसको ऐसे बेस के आवाज में पूछने का, ए गाय रे पुढे किधर जाना है, नाम लिखो, बस एवढंच आपलं काम आहे. बाकी झोपून राहायचं, मजा करायची. सो ते त्याने प्रामाणिकपणे मला शिकवलेलं आहे. आणि फिल्ममध्ये पुढे जाताना तो बऱ्याचदा त्याच्या ड्युट्या ज्या आहेत त्या माझ्यावर लादतो. म्हणजे त्याच्या नाईट शिफ्ट ज्या आहेत ते मला करायला लावतो बऱ्याचदा. त्याच्यामुळे बऱ्याच घटना त्याच्या आयुष्यात पण घडतात आणि माझ्या आयुष्यात पण घडतात. सो ते बघायला लोकांना मजा येणार आहे. प्रियदर्शनी, यात तू मला वाटतं एक तुझं डायलॉग आहे की मला स्वतःचं पार्लर ओपन करायचंय, त्यामुळे एकतर ते पार्लर जे ओपन करायचंय आणि जी पार्लर वाली जी आहे, आणि प्रथमेश बरोबर आहेस, मला वाटतं तुमचं कपल आहे, सो ती धमाल मला ऐकायला आवडेल. कारण आता तुम्ही ज्या पद्धतीने इथं धमाल करताय, मला वाटतं सीनच्या निमित्ताने काम करताना तेव्हा ती आलीच असेल. आमचे मॅक्सिमम सीन्स म्हणजे माझे मॅक्सिमम जास्त सीन्स असतील. प्रथमेश बरोबर आहेत. पशारादा आणि शुभंकर बरोबर फार सीन्स नाहीयेत. तर मजा म्हणजे हीच होती, तेव्हा आम्ही पहिल्यांदाच एकमेकांना ओळखत होतो, भेटत होतो. हो, म्हणजे फिल्म संपेपर्यंत आमची अशी घट्ट मैत्री झाली जी आता प्रमोशनला दिसतीये. पण सेटवरती आम्ही खूप कॉर्डियली प्रोफेशनल होतो आणि मजा करायचो, पण ती सीनशी रिलेटेड जास्त असायची. त्याची रिॲक्शन देण्याची पद्धत वेगळी आहे, माझी वेगळी आहे. तर सुरुवातीला असं समजत नव्हतं हे कसं गिव्ह अँड टेक करायची आहे, पण सीनचं ॲक्शन होईपर्यंत काहीतरी सापडलेलं असायचं आम्हाला तालमींमध्ये, आणि वेगळाच फ्लेवर आलाय त्यामुळे आमच्या सीन्सला. आणि पार्लरवाली म्हणशील तर खूप हार्डकोर पार्लरवाली आहे ती, आणि तिला तिचं काम प्रचंड आवडतं, सेल्फ मेड आहे, आणि तिचं एवढंच स्वप्न आहे की तिला स्वतःचं पार्लर उघडायचंय. दॅट्स इट. त्याच्यासाठी तिचं सगळे खटाटोप चाललेत आयुष्यात, आणि त्याच्यासाठी ती पैसे साठवते, बाजूला काढते. आणि हा जो बॉयफ्रेंड आहे जो काहीही काम करत नाही, जो स्ट्रगलर म्हणून फिरतोय माझी स्टोरी ह्या आणि पिक्चर बनवा यासाठी, तर त्याला बिचाराला ती मदत करत असते की हे घे, पैसे घे, आणि त्याला ओरडत पण असते की कर आता काहीतरी काम. मग त्याचं जे सिक्युरिटी बनण्यासाठी भाग पाडणारी व्यक्ती ही आहे की जेव्हा नाही म्हणते की बाबा आता नाही पैसे, आता नाही मिळणार पैसे, सिक्युरिटी. द्या आता काम मला.
पण असा एखादा सीन आहे तुमचा जो इथे करताना धमाल आली आणि तुला सांगायचंय आता यावेळेला, की प्रथमेश सोबत, कारण तुम्ही दोघंही म्हटलात तर तुमच्या दोघांचा एक अभिनयाचा फ्लेवर म्हणेल तर प्रामुख्याने तूही लोकांसमोर आलीस ती विनोदाच्या त्या शैलीने, आणि प्रथमेश मध्येही तो ह्युमर जास्त छान दडलेला आहे. त्यामुळे तुम्ही दोघंही त्या पद्धतीनं समोर आलात. त्यामुळे एकमेकांसोबत काम करण्याचं तू म्हणतेस की तुझी वेगळी आहे पद्धत, त्याची वेगळी आहे, पण जे तुमच्यातलं दोघांमध्ये दडलेलं जे अभिनयाची शैली आहे, जी विनोद छान ह्युमर हे करणं, त्यानिमित्त ते असल्यामुळे कदाचित तुमचं ते ट्युनिंग छान जमलं असेल असं मला वाटतं. कदाचित. पण तुला सांगू, जो नेहमीचा माहितीये प्रथमेश लोकांना किंवा त्याचा जो नेहमीचा ह्युमर लोकांनी पाहिलाय तो अजिबात नाहीये या सिनेमात. त्याने खूप सटल काम केलंय. त्यामुळे मला तर खूप सीन्सला असं वाटत होतं की अरे हा काही रिॲक्टच होत नाही. कॅरेक्टरची गरज कॅरेक्टरची गरज म्हणजे असं एक लाऊड रिॲक्ट होणं किंवा एक काहीतरी रिॲक्शन विजिबली देणं असं कंपल्सरी नसतं. तर त्याने खूप सटल काम केलं या सिनेमात. आणि मग मला एका पॉइंटला वाटत होतं की मी खूप जास्त अभिनय करते, मी पण जरा कमी केलं पाहिजे. पण त्यामुळे आत्तापर्यंतच्या अभिनयापेक्षा त्याने खूप वेगळं काम केलंय. आणि मला ज्या पद्धतीने लोकांनी हास्य जत्रेत पाहिलंय किंवा इतर ठिकाणी पाहिलंय त्यापेक्षा वेगळं मी केलंय. आमचा एक त्यामुळे जो फार हिचाच ऑलमोस्ट सीन आहे तो, हीच बडबडत असते आणि मी माझा एकही डायलॉग नसलेला सीन आहे तो आमच्या दोघांचा पण फेवरेट आहे. तो याचा एकही डायलॉग नसलेला यांचा एक सीन आहे. म्हणजे मला काहीच, फक्त माझ्या रिॲक्शन्स आहेत आणि ती बोलत असते काय 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 काय. आणि फारच मला असं वाटतं की तो वन ऑफ द बेस्ट सीन आहे त्या सिनेमामधला, की ती काहीतरी बोलते हा मी आपलं शांतपणे ते ऐकतोय आणि मी ते रिॲक्ट करतोय. तर ते मला असं वाटतं की फार कठीण आहे ॲज अ ॲक्टर म्हणून. जेव्हा तुम्हाला अरे हम गरीब हुए तो क्या हुए दिल से असे सगळे डायलॉग मिळतात, आई बाबा आणि साईबाबाची शपथ असे सगळे डायलॉग मिळतात, आणि तुम्हाला एका ठिकाणी जाऊन सीन मध्ये फक्त रिॲक्शन द्यायची आणि ती पण एकदम सटल द्यायची. कारण तोपर्यंत तुम्ही कॅरेक्टर सोबत आहात, तुम्ही त्या अभि बरोबर आहात, चिनू सोबत आहात, तर त्या दोन कॅरेक्टर्स कसे आहेत काय आहे हे एक्सप्लेन करणारा तो सीन आहे. आणि तो अतिशय कठीण सीन होता. तो तिने फारच बॅटिंग केली तिने. सो मजेशीर झालाय तो सीन. येस. शुभंकर, आम्हाला गुंड दिसतोयस तू या सिनेमात, ट्रेलर मधनं कळलंय. तुझं कॅरेक्टर कळलं. ओरिजिनल नेमकं काय ते सांग. नेमकं आम्ही जे ओळखलंय ते बरोबर आहे की काय दडलंय त्याच्यामध्ये? तो गुंड आहे, पण तो असा असं उलुलुलु गुंड आहे. पुकी गुंड आहे तो. म्हणजे जर म्हणायला गेलं की यांच्याबरोबर काम किंवा स्टोरी वाईज जर बघायला गेलं तर ना 2 पाथ्स आहेत या फिल्ममध्ये. 2 अशा 2 स्टोरीज जात आहेत. एक अशी ह्यांचं एक जग आहे आणि भास्कर त्यांचा तो पॉलिटिशियन शशांक शेंडे जे आहेत त्यांचं एक जग आहे. आणि हे 2 जग असे एकत्र येतात आणि मग जे काय गुंता होतो ही त्याची कथा आहे. तर भास्कर भाऊ नावाचं हे कॅरेक्टर आहे जो एका पॉलिटिशियनचा राईट हँड आहे. आता असा धडाडीचा कार्यकर्ता, आणि तो कार्यकर्ता पार्टी वगैरे साठी नाही तर त्या एका व्यक्तीसाठी आहे. त्या व्यक्तीचं काम करण्यासाठी तो काहीही करेल, कारण की ती व्यक्ती त्यासाठी म्हणजे देवासमान आहे. म्हणजे त्या व्यक्तीने मला 1000 लोकांमध्ये कानफटात मारलं तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण की त्याचा तो हक्क आहे. मला 4 शिव्या घाल, मला काय प्रॉब्लेम नाही, पण माझी जागा कोणाला नाही मिळाली पाहिजे. म्हणजे माझ्या जागी त्याने दुसऱ्याला मारलं किंवा दुसऱ्याला हक्काने ओरडलं किंवा दुसऱ्याला काहीतरी हक्काने काम दिलं तर मग ह्याचा थोडा हे होईल की अरे यार असं कसं झालं. पण ॲट द सेम टाइम त्याला असं थोडा गुंड आणि तसं एक ऑरा ठेवायचं आहे, कारण की अगेन पॉलिटिशियनचा राईट हँड आहे, लोकांकडून वसुली वगैरे करायची असते, लोकांना कामं सांगायचे. पण त्याच्या आत एक ना असं लहान मुलगा आहे जो खूप इनोसंट आहे. आणि त्याला म्हणजे असं आहे की एकदा एका सीनमध्ये तर तो अभिला पण सांगतो की मार्केटमध्ये विचारायचं की भास्कर भाऊने जर कोणाला मारलं तर त्यांना दवाखान्याचे पैसे पण देतो. तर तो अशा प्रकारचा भाई आहे की मारल्यानंतर जर समोरचा माणूस म्हणाला की जर खूप लागलं मला तर तो कदाचित सॉरी बोलेल, तो ना कैलास जीवन आणून देईल की तुला लागलंय तर मी लावून देऊ का. सो अशा प्रकारचे एक माणूस कदाचित मेलाय का या भीतीने तो त्याच्याच 2 राईट हँड लेफ्ट हँडला विचारतो की बाबा
तुमची काही ओळख आहे का की बाबा की मला ह्याच्यातनं कसं वाचता येईल, तर ते म्हणतात की भाऊ तुम्हीच आहात आमची ओळख, आम्हाला काय हे करता. सो अशा प्रकारचं ते कॅरेक्टर आहे. बाहेरून असं खूप डॅशिंग आणि एक गुंड प्रवृत्तीचा वाटणारा, पण मनाने खरंच खूप चांगला. आणि पोस्टर वरती पण जो फोटो आहे त्याचा हा. पण त्याच पद्धतीचा आहे हा एक जो फोटो असा गाडीत बसले, गाडीच्या वर टपावर बसलेला आणि असा मसा पकडलेला, सो अशा प्रकारचं आहे. पण भास्कर भाऊ हे कॅरेक्टर माझ्यासाठी खूप खूप जवळचं झालंय, कारण की माझ्यातलंच एक छोटासा भाग मी त्याच्यात टाकलंय मला असं वाटतं. आणि ते जेव्हा मी शूट करत होतो, जेव्हा मी प्रिव्ह्यूज केले किंवा लोकांना दाखवले, आणि आय एम शुअर की जेव्हा लोक पण बघतील तर त्याच्या बाबतीत ना असं खरंच अशी आपुलकी निर्माण होणार, आणि खरंच तो असा वन ऑफ द लव्ड कॅरेक्टर्स नक्कीच असेल भास्कर भाऊ, आणि माझा वन ऑफ द फेवरेट तर नक्कीच आहे. निश्चित. पण सिनेमाचा हा जॉनर जो आहे ना आता तुमच्या सिनेमाचा, की एखादी गोष्ट म्हणजे आपण सस्पेन्स म्हणतो, मर्डर मिस्ट्री म्हणतो, थ्रिलर म्हणतो, तसं याच्यामध्ये हा जो जॉनर आहे की एका बॅगेच्या मागे सगळे लागलेत किंवा त्याचं काही कळत नाही अजून नेमकं त्या गाडीत काय आहे किंवा ती नेमकी पर्टिक्युलर गाडीमध्ये काय आहे किंवा त्या बॅगेत काय आहे, हे जे शोधण्याचा जो हे असतो ना, अशा वेळेला खूप गोतावळा जरी कलाकारांचा असला तरी सिनेमे भाव खाऊन जातात. ही आपल्या इतिहासाचा एक म्हणजे इतिहासात आपल्या बरेच असे सिनेमे होऊन गेलेत की ज्यांनी पुढे जाऊन ते चाललेत चांगले. तर एकतर प्रसाद मला तुला आधी विचारायला आवडेल, कारण तू दिग्दर्शकही आहेस आणि आता अभिनय करतोय याच्यात, तर अशा पद्धतीचे सिनेमे किती वर्क होतात, आणि आता हा सिनेमा आम्हाला ट्रेलरवरून इंटरेस्टिंग वाटतोय कारण अशा पद्धतीचे सिनेमे आवडतात बेसिकली लोकांना, तर तू एक त्या नजरेने पण मला सांग की काय म्हणशील त्याच्यात. नाही, मला वाटतं सिनेमा आवडण्यासाठी त्या सिनेमात किती कलाकारांचा गोतावळा आहे, किती छान छान चेहरे आहेत, किती मोठे चेहरे आहेत, यापेक्षा त्या सिनेमाची गोष्ट काय, त्या सिनेमाचा कंटेंट काय, हे खूप महत्त्वाचं आहे. आता कंटेंट म्हणजे मी फक्त हे म्हणत नाही आहे की बाबा सिनेमातनं तुम्ही काय शिकलात, हा सिनेमा तुम्हाला काय शिकवून गेला, आम्हाला ह्या गोष्टी. कंटेंट म्हणजे फक्त हे नाही आहे. कंटेंट म्हणजे मला 2 तास रिलॅक्स करायचं होतं, मला 2 तास एन्जॉय करायचं होतं, मला 2 तास एंटरटेनमेंट पाहिजे होतं, तर हा सुद्धा एक कंटेंटचाच भाग होतो. सो तुम्हाला सिनेमाचा कंटेंट काय, तुम्हाला म्हणजे मला ऑलवेज वाटतं की सिनेमाचा हिरो ही सिनेमाची गोष्ट असली पाहिजे, तर तो सिनेमा वर्क होतो. म्हणजे बऱ्याचदा नवीन कलाकार घेऊन सुद्धा सिनेमाची गोष्ट चांगली असताना सिनेमा वर्क झालेले आहेत. त्यामुळे त्यात डेफिनेटली तू बोलतेस तसं कलाकारांचा गोतावळा असला पाहिजे असं काहीच नाही आहे. पण येस, बहुतेक वेळा असंही होतं की सिनेमाची गोष्ट छान असते पण त्याला ट्रीटमेंट काहीतरी चुकीची दिली जाते किंवा कलाकारांची निवड काहीतरी चुकीची होते. सो गाडी नंबर 1760च्या बाबतीत मी हे सांगेन की योगीराज गायकवाड आमचे लेखक दिग्दर्शक, योगीने एक उत्तम सिनेमा लिहिला आहे, ज्याची पटकथा खूप उत्तम आहे, ज्याचे संवाद खूप खुशखुशीत आहेत, तुमच्यात हशे पिकवणारे आहेत, आणि एक उत्तम अशी प्रासंगिक विनोद असलेली कॉमेडी, म्हणजे सिच्युएशनल कॉमेडी आपण म्हणतो. सो येस, म्हणजे आत्ता आम्ही चौघत, आमच्यासोबत सुहास जोशीताई आहेत, शशांक शेंडे आहेत, श्रीकांत यादव आहेत. सो कलाकारांची फळी तर छान आहेच. तरी पण मी हेच सांगेन की हा सिनेमा प्रथमेशचा नाही आहे, हा सिनेमा प्रियाचा नाही आहे, हा शुभंकरचा नाही आहे, हा सुहासाईंचा नाही. मी म्हणेन हा सिनेमा त्या गोष्टीचा आहे. गाडी नंबर 1760 जे टायटल आहे त्या गोष्टीचा हा सिनेमा आहे. सो या सिनेमात सगळंच आहे. म्हणजे तुम्ही जसं शुभंकरने आधी सांगितलं की प्रत्येक फ्लेवर आहे, याच्यात सस्पेन्स पण आहे, याच्यात कॉमेडी पण आहे, याच्यात रोमॅन्स पण आहे या दोघांचा, याच्यात वॉचमॅन आणि बिल्डिंगमध्ये राहणारा एक रहिवाशी यांचं सुद्धा नातं आम्ही त्याच्यात दाखवलं आहे. सो याच्यात छान आहे गोष्ट आणि सगळंच उत्तम आहे. गाडी या सिनेमाची आम्हाला सध्या हिरो दिसतेय, त्या गाडी भोवती सगळं हे फिरतंय सध्या. आता पाहिल्यानंतर आम्हाला कळेल की एक्झॅक्टली काय आहे ते. पण गाडीची तुझं किती जवळचं नातं आहे? खूप जवळचं नातं आहे. माझ्या गाडीचं नाव आहे इग्लू. पहिली गाडी जेव्हा घेतली, पहिलीच गाडी. आणि आता हे जे नाव आहे ना गाडी नंबर 1760, आपण बऱ्याचदा 1760 याचा एक उल्लेख करायचा झाला तर आपण म्हणतो 1760 धंदे करतो तो, अशा पद्धतीनं लफडी करतो असं आपण म्हणतो ना. सो कॅची वाटतं त्यामुळे पहिली गाडी घेताना आपल्या गाडीचा नंबर हा असावा, आपली गाडी या रंगाची असावी, हे जे असतं ना हे खूप आपण पॅशनेट असतो त्याच्या बाबतीत, किंवा खूप काही ठरवलेलं असतं. अर्थात बजेट जेव्हा आपलं जे असतं
पहिल्या गाडीचं ते बऱ्याच त्याच्या कथा असतात, पण तो इमोशनल एक तुझ्या पहिल्या गाडीचा किस्सा आणि गाडीचा नंबर किंवा गाडीचा रंग ह्याच्याविषयी मला ऐकायला आवडेल की तू काय विजन केलं होतंस तेव्हा. मी खरं तर पहिल्या गाडीचं फक्त बजेटच ठरवलं होतं कारण बाकी ओके या बजेटमध्ये जी गाडी येईल ती चालेल. आणि मला छोटी गाडी हवी होती कारण की मोठी गाडी चालवायची भीती कुठे इतरांना भीती वाटेल म्हणून. आणि एक छोटंसं घर असतं ते आपलं दुसरं, ज्याच्यामध्ये बऱ्याच आपल्या गोष्टी असतात आणि ती आपली जागा असते हक्काची. कितीही मग आपण कुठल्याही घरात राहत असू, आपली स्वतःची खोली जरी असली तरी सुद्धा गाडीत एकटं असणं ही वेगळी स्पेस असते जी प्रत्येकानेच अनुभवली आहे. तर ते नातं आहे माझं माझ्या गाडीसोबत. आणि माझ्या गाडीने माझे अनेक प्रसंग पाहिलेत, माझे अनेक फोन कॉल्स पाहिलेत, माझे ही फिल्म करतीये वाले ॲक्सेप्टन्स, ही फिल्म नाही करत आहे वाले रिजेक्शन्स, असे सगळे गाडीने पाहिलेत. रडतानाही पाहिलंय, एकट्यात ट्रॉफी घेऊन मी घरी जाताना सेलिब्रेट करतानाही पाहिलंय. असे खूप क्षण माझे त्या गाडीसोबत आहेत जे मला वाटतं कुठल्याच माणसांना माहीत नाहीत माझ्याजवळच्या, ते गाडीने पाहिलेत. आणि मी ती 15 ऑगस्टला बुक केली गाडी इंडिपेंडन्स डेला, त्यामुळे ते स्वातंत्र्य मला तिने दिलंय असं म्हणतं हे नातं आहे. निश्चित. शुभंकर, कोणाला ठोकलंय, कोणी ट्रॅफिक हवालदार आहेत त्यांनी थांबवलंय किंवा त्यांना तू काहीतरी मस्तपैकी कारण सांगून ती गाडी काढली आहेस? बापरे, असं काही किस्से गाडी संदर्भात? म्हणून मी त्याला विचारलं, माणूस बघून प्रश्न बदलला. गाडी काय झालंय की मी आता माझ्याकडे तोंडावर एवढे किस्से आहेत ना, पण ह्याच्यावर मला पब्लिक म्हणजे जवळपास माझी वाट लावून टाकेल असे खूप कॉन्ट्रोवर्शियल माझ्याकडे उत्तर आहे त्याची. पण मी एवढंच सांगेन की साधंवालच सांगू शकतो मी, बेसिक सोबर गोष्टी सांगू शकतो. नाहीतर उद्या पोलीसच येतील माझ्याकडे, हॅलो काय म्हणाला तुम्ही लोकमतमध्ये, या तुम्ही होतात ते, या पण नाही. पण मुंबईत असल्यावर गाडी, त्याच्यानंतर त्याच्याबरोबर होणारे छोटे छोटे अपघात, मोठे अपघात, आणि त्यानंतर रोड रेज आणि इतर बाईकवाल्यांबरोबर किंवा रिक्षावाल्यांबरोबर, गाडीवाल्यांबरोबर, बसवाल्यांबरोबर ह्यांच्याबरोबर होणारी भांडणं, हे आय गेस ना सगळ्या शोरूमवाल्यांनी ना त्याच्याबरोबर एक फॉर्म द्यावा की हे तुमच्या बरोबर होणार आहे, हे असं होणार आहे, डिस्क्लेमर द्यावं लोकांना. कारण की ते होतच आणि ते माझ्याबरोबर तर भरपूर वेळा झालंय. सो एवढंच फक्त मी सांगू शकतो या प्रश्नावर की आत्ता माझा तो झोन आहे. माझी भांडणं खूप होतात गाडी चालवताना, माझी भांडणं खूप होतात. आणि त्याच्यानंतर खूप खूप वेळेला असं होतं की समोरचा माणूस हात उचलतो, आपला हात उचलला जातो, काही बोललं जातं काय खूप काही. पण आत्ता मी त्या झोनमध्ये आहे की मी असं ठरवलंय आणि घरच्यांना सगळ्यांना प्रॉमिस केलंय की कितीही काही झालं तरी आपण व्हायलेन्सचा वापर करावा, म्हणजे करू नये, व्हायलेन्सचा वापर करू नये. मी किती आर्टिक्युलेशनने बोलतोय ना मी, की सगळ्या गोष्टी मला आर्टिक्युलेट करायला लागतात नीट, की व्हायलेन्सचा वापर करू नये. पण भांडण असं करावं की समोरच्याला वाटलं पाहिजे हा कधीही मारेल मला, हा कधीही मारेल असं वाटलं पाहिजे. मी याचा इथूनच अनुभव घेतलाय खूप. मी पॅसेंजर सीटवर बसले होते आणि कोणीतरी चुकीचा कट मारून आमच्या पुढे गाडी थांबवली, त्याने सिग्नल आमचा रेड झाला ग्रीनचा, तर काच खाली करून शुभंकरने जी काही गोष्ट सांगितली आहे त्या ड्रायव्हरला सुंदर शब्दांमध्ये, छान शब्द वापरले पाहिजे, शब्द वाटेल की कुठल्याही क्षणी काहीतरी फेकून मारेल त्याला किंवा उतरेल. पण नाही, पण असे एक्सपिरियन्सेस झालेत माझ्याबरोबर. रोड रेज हे सगळं भरपूर झाले. एक किस्सा मी फक्त बाईकवाला सांगू इच्छितो की माझी बाईक म्हणजे माझ्यासाठी खूप प्रिय आहे. तर गोरेगावला मी एका जागी बँकेत चाललो होतो, मी बाईक लावली होती आणि त्याला ना क्लॅम्प लावून टाकला. तर क्लॅम्प लावला आणि मला असं झालं की अरे यार आता हे लावलं. तर मी त्यांना फोन केला की असं आहे, आता बघू. बरं मी हेल्मेट घातलेलं
आणि मास्क वगैरे होता हे ते, आणि मी हेल्मेट घातलं होतं. तर पोलीस आले आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर तो माणूस आला की आता क्लॅम्प काढणं. आणि व्हेरी सॉरी, मी कोणाच्याही व्यंगाबद्दल काही हे करत नाही आहे किंवा आय एम नॉट सपोर्टिंग दिस, पण मी त्या वेळेला फाईन भरू नये म्हणून मी असं दाखवलं की मला बोलता येत नाही. तर मी फक्त त्यांना सांगितलं की, तर ते म्हणाले की क्या किधर क्यू लगाय, म्हणलं की हां. आणि त्याचं पण असं झालं की ओ माय गॉड, अच्छा ठीक आहे, तर नाही ठीक आहे तुझा. तर मी त्याच्यानंतर तिकडून निघालो, पण मला जाता आता असं वाटलं की अरे आपण काही चुकीचं केलंय का, पण म्हटलं जाऊ दे यार, माझे 1000 रुपये वाचले. पण सो अशा प्रकारचे, पण आय एम शुअर भरपूर लोकांनी भरपूर प्रकारे तिथपर्यंत करेक्ट होतं. त्याच्या पुढे पुन्हा विचारानं जाऊ दे 1000 रुपये वाचले. पण नाही, अशा भरपूर लोकांनी भरपूर काय काय केलेलं आहे. तर हे नक्कीच आय गेस एक पद्धत असू शकते, छोटंसं उदाहरण. प्रसाद, गाडी नंबर 1760, जसं मी म्हणते की प्रत्येक जण आपल्या गाडीच्या आठवणी किंवा गाडी संदर्भातले काही अपघात गोष्टी, मला तुला इथे विचारायला आवडेल की 1760 या शब्दाशी तुझं काही कनेक्शन आहे का, असं काही घडलंय? योगीची फिल्म केली सध्या तरी एवढंच कनेक्शन आहे. कारण 1760 हा शब्द येतो तो फक्त मेन तर लफडी, तुमचे धंदे, 1760 लफडी केली आहेत वगैरे. नाही, अशी काही माणसं आली आहेत का वाटायला आणि मग डोक्याला ताप झालाय? नाही डेफिनेटली अगं खूप वेळा आले. म्हणजे मला आठवत आहे की जसं आत्ता ह्याने सांगितलं की माझी गाडी जेव्हा मी घेतली पहिली गाडी, म्हणजे अगदी मी स्कूटरपासून सुरुवात करेन की बाबांची स्कूटर होती माझ्याकडे. आणि कॉलेजला असताना प्रत्येक एकांकिका करणाऱ्यांचा एक रूम असतो ना, ते दिवसभर तिकडे पडलेले असतात इंटर कॉलेजला एकांकिका करणारे. सो अख्ख्या कॉलेजमध्ये स्कूटर घेऊन येणारा एकमेव मुलगा मी होतो. आणि मग इफ यू रिमेंबर, चेतक स्कूटर अशी वाकवायची, मग ती क्लच दाबून त्याच्या 10 वेळा किक फ्री करायची, मग किक मारायची. आणि त्याच्यानंतर मला वेगळं पण असं होतं की भाई मी स्कूटरवर विली मारायला शिकलो होतो. बजाज चेतक स्कूटरवर कॉलेज. हा म्हणजे मला हळूहळू कॉम्प्लेक्स यायला लागला रे की हा बाईक आणतोय तो विली मारतोय. तर मी शिकलो आपल्या प्रॉपर चाळीत. आमच्या मागे ग्राउंड होतं एक छोटं, तिकडे स्कूटरवर विली मारायला शिकलो. आणि नंतर आपलं एक ठरलेलं असतं ना, त्यावेळी अपाचे नावाची एक बाईक आली. ती खूप असं ठरलेलं होतं की अपाचे घ्यायची माझ्या कॉलेजच्या वेळी. सला घ्यायला गेलो अपाचे, आणि बाजूला ॲव्हेंजर होती. तर मी ती घेऊन आलो. म्हटलं मला एका क्षणात ती आवडली. तर माझी लफडी आहेत की ती, म्हणजे आता सेम, आता माझ्याकडे पहिली गाडी माझी टाटा टियागो होती. सो माझं अख्खं रिसर्च, कॉस्टिंग, बार्गेनिंग हे सगळं स्विफ्टबद्दल झालं. आणि आमच्या बोरवलीत दोन्ही शोरूम बाजूबाजूला होते, बजाज आणि मारुतीचं, बजाजचं आणि टाटाचं. सो मी स्विफ्ट घ्यायला गेलो, बाजूला टियागो बदल. म्हटलं नाही मला ही घ्यायची आहे, थांबा. तर माझी लपडी ही होती गाड्यांच्या बाबतीत की मला कधीच आणि बाईकवर ना आम्ही चिक्कार फिरलो, आणि एकांकिकेसाठी तर फिरलोच. तर मला एक प्रवास आठवतोय माझा मित्र अतुल वाईंगडे, मॅगी करून आमची एकांकिका करणारा. सो आम्ही त्यावेळी एकांकिकेचे दौरे करायचो. पुण्यात एक करंडक करून, मग कराड करंडकला, मग कोल्हापूरच्या इचलकरंजी महाकरंडकला, व तिकडून कोल्हापूरला, तिकडनं मग कोकणात, असा तो एक त्यावेळी दौरा करायचो. ते बाईकने गेलो आणि आमचा प्रवास चालू होता पुणे टू कोल्हापूर. हा बाईकचा प्रवास चालू होता. आणि रात्री हे कॉलेजला असतात, म्हणजे 2009-10च्या आसपासचं. आणि त्या दरम्यान त्याला मागे झोप यायला सुरू झाली रात्री 2-2:30 वाजता मॅगीला. आणि मला दिसतंय बाईक मेरा ये हो रहा है, बाईक मेरा हो रहा है. पण बाकीचे सगळे पुढे गेले. आणि त्यावेळी मोबाईल असा, आत्ता जसे खिशात तसा प्रत्येकाकडे मोबाईल नव्हता रे त्यावेळी 2008-9ला. सो म्हटलं अरे कॉन्टॅक्ट पण नाही करू शकत. सो मला आठवतंय, आय एम सॉरी पुन्हा याच्यावर मी पण पण मी साधारणतः ना तर दुसऱ्या दिवशी अटक होण्याची. पण त्यावेळी मी ना मॅगीला जवळजवळ झाशीच्या राणींसारखं बांधलं. तो झोप
मी जी ओढणी होती तोंडात ती काढली, त्याला असं बांधलं, म्हटलं झोप तुम्ही, आणि मी अख्खा प्रवास केला. तो मला एक आठवतोय. आणि कोणीच पकडलं नाही. कोणीच नाही पकडलं. आणि नाही मध्ये झालं, सॉरी, गुड क्वेश्चन. मध्ये टोल नाक्याच्या इथे साधारणतः साताराच्या आसपास वगैरे झालं, तर पोलिसांनी थांबवलं. मी त्याला 2 मिनिटं उठवलं, मॅक्या पोलीस करून. तो उठला आणि तो झोपेतच होता. तर त्यांना हे नाही सांगू शकत की तो झोपलाय आणि मी त्याला घेऊन चाललोय बाईकवर. म्हटलं सर त्याला फिट येते, तो आजारी आहे, बाकीची टीम पुढे गेली आहे, मी त्याला घेऊन चाललोय फक्त. असं झालं. Solid किस्सा. म्हणजे खऱ्या अर्थानं 1760 भानगडी करत. ते एवढे डायल्युटेड आहेत. आणि अरे बापरे, ह्याच्यातनं आता हा एक किस्सा सांगण्यासारखा आहे किंवा एक त्याच्यातली एक झलक सांगू शकतो. त्यातलं आपण हे सांगू शकतो, अशातलंच असेल. म्हणजे आय एम व्हेरी मच शुअर. प्रथमेश, तुझ्या बाबतीत अशा गाडीने कधीतरी प्रयोगाला लेट होतोय आणि त्या गाडीने तुला वेळेत पोहोचवलंय, अरे म्हणजे असा एखादा चांगला किस्सा, म्हणजे लफड्याचा किस्सा सांगितला तरी नाही, चालेल. लफडीच होतात एखादा माझ्या गाडीची. लफड्याचा माझा जो चालक आहे साधारण गणेश शर्मा, त्याने कुठे कुठे नाही ठोकलंय, सगळीकडे ठोकलं त्याने. त्याने म्हणजे टोल न भरायचं, 35 रुपयाचा टोल भरायचा नव्हता त्याला, म्हणून ते बॅरिगेड्स जे असतात लोखंडाचे ते त्याने उडवले आणि नंतर मला 2000चा फटका पडलाय. असे सगळे त्याच्यामुळे मला, म्हणजे मीही असा चालक होतो. एका गाडी, माझी जी जुनी गाडी होती ती मी हनुमान रोडला घेत होतो आणि मी शिकत होतो जस्ट, तर माझा आरसा एकाला लागला जोरात, मुलीला खटकन, आणि मला आवाज आला. मी गाडी घेऊन गेलो पुढे. आणि माझा किस्सा हा काही डायल्यूट केला नाही, हा ओरिजिनल किस्सा आहे. शिवा बिवा कोणी देऊ शकत नव्हतं त्यावेळी. आणि मी हनुमान रोडला असा थांबलो आणि सिग्नल लागला. माझ्या बाजूला माझा चालक बसला होता की सर जल्दी चलो जल्दी चलो. आरशात असं दिसतंय की 3 लोक माझ्याकडे धावत येत आहेत. एक मुलगी होती आणि 2 मुलं होती. त्याच्यामुळे ती म्हणजे त्यांची फ्रेंड वगैरे असेल ना, आणि ते असे इसको अभि मैं दिखाता हूं वगैरे, अभि देखो. तर तो सांगतोय की अरे जल्दी जा. आणि ती क्लच बीचची गाडी ना, ती उचले ना रे, हार्ड क्लच त्याचा. मला चालूच होईना. सर चलो 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 क्या कर रहे हो सर. मग ते आले आरशावर असे, ए नीचे कर नीचे कर. गणेशच्या साईडला होते. तर मी गणेशला म्हटलं की खाली कर, आता काय ऑप्शन नाही. तर त्याने बिचारती असे गोल गोल होतं रे, ऑटोमॅटिक पण नव्हतं, ते गोल गोल करत त्याने काच अशी खाली केली. आणि तेरे को दिखता नहीं है क्या, ऐसा ठोकता है क्या, ऐसा चलाता है क्या. मी म्हणलं सॉरी. आणि तो ब्लँक झाला रे. तो बोलला अभी अभी क्या बोलने का. तो बोलला हा इट्स ओके, ठीक से चला ना. आणि मग त्याने वर केलं. आणि त्या दिवशी गणेशला कळलं की मी चांगला ऍक्टर आहे. तोपर्यंत तोने मला कंटिन्यू नव्हता केलं. गणेश तर त्या दिवशी मला फिक्स केला की यही ऍक्टर पे पास में काम करेगा. हा अरे अरे. आणि अजून एक त्याच गाडीने, सेम गाडीने, पार्ल्यात एक डिवायडर आहे, शिवसागर म्हणून हॉटेल आहे, त्या डिवायडरवर माझं नाव लिहिलेलं आहे प्रथमेश म्हणून. त्या डिवायडरला भाई मला दीनानाथला जायचं होतं. मी रॉंग वेने तिकडून आलो कुठून तरी आपला, आणि मला तो मी रॉंग वेने आलो. आणि भाई तो डिवायडर मला दिसला नाही रे. मी असा गेलो आणि मी आपण नवीन असतो ना, ही गाडी क्यों नहीं जा रहा है, गाडी क्यों. मी एक्सलेटर देतोय. तो डिवायडर जोपर्यंत असा नाही ना झाला, मी तोपर्यंत एक्सलेटर देतच होतो. आणि भाई बाजूने ते जे मराठी नाट्य मंडळाचे जे हेड होते ते रिक्षात बघतायत मला, अरे काय झालं रे. आणि मी उतरलो ना, तर गर्दी ते बघायला आणि मला बघायला की माझ्यावर फोटो काढतायत. मी बोललो अरे हे टायर माझा गेलाय, त्याचं काय करणार. आणि आजही तो डिवायडर तसाच आहे. मी आताही बघून आलो, 4 वर्ष झाली त्याला. तो डिवायडर असाच आहे, असाच. सो मी तो डिवायडर उडवलाय त्या दिवशी. मला आता पप्यावर ना, म्हणजे प्रथमेश्वरना 2 किस्से सांगायला खरंच आवडतील. तर नवीन गाडी म्हणजे काय प्रेम असतं रे आपलं. चालेल, नवीन गाडी आहे भाई. आणि माझी टियागो घेऊन नुकते 10 ते 12 दिवस झाले होते. आणि मी एका डबिंगसाठी अंधेरीला होतो. आणि जो पॅनोरमाचं ऑफिस आहे, तो जो त्या इथे मी उभा होतो, गाडी सिग्नलला होती. आणि त्याच्या ऑपोजिट म्हणजे ह्या डायगोनलमध्ये एक रस्ता येत होता. माझी गाडी इथेच आली, इकडनं एक रस्ता येत होता. आणि बघितलं इकडनं की एक XUV येते गाडी. म्हटलं ओके, सिग्नल ती थांबेल तिकडे. नवीन रे, 12 दिवस झाले गाडी. आणि धाड झालं.
तर ती बाई गाडी चालवत डायरेक्ट घुसलेली धाड. तर तिची गाडी अर्धी घुसली हा. आणि त्या बाईचं पहिलं वाक्य होतं, मैंने कुछ नहीं किया. मैंने कुछ नहीं किया. अरे म्हटलं गाडी उभी आहे, तू आली आहे, ठोकलीस, गाडी अर्धी आत आहे, बोलतो मैंने कुछ नहीं किया. तिला असं की आता भाई राडे आहेत कोण, जय चोबे करून नावाचा माझा मित्र होता सोबत, की आता आहे राडे करून, जयला ओळखतो की आता झालेत राडे. बोला जय खाली इतना देख गाडी आगे जाएगा की नाही. नवीन गाडी ग, मला बघवतच नव्हतं की किती ठोकली आहे, काय ठोकली आहे. आणि दुसरा एक म्हणजे सॉलिड किस्सा, मी त्यात हास्य तर स्किट पण केलंय त्या किस्स्यावर. बाईकवर ना आम्ही येत होतो आणि आता एक खरं आहे शुभंकर, मी सिग्नल तोडला नव्हता. पण जे ट्रॅफिक हवालदार काका होते त्यांना असं वाटत होतं की मी सिग्नल तोडलाय. पण इतके गोड होते ते, म्हणजे आम्ही दोघेही एकमेकांना, नंतर मी आठवत होतो आम्ही दोघेही एकमेकांना गोड वाटायला लागलो, की ते हवालदार मला बोलवते, देवाची शपथ घे सिग्नल तोडलाय की नाही. मी त्याला होते, काका देवाची शपथ मी नाही सिग्नल तोडलाय. देवाची शपथ खोटी घेतली, देव बघतोय. म्हटलं काका शपथ मी तोडला असेल, मला देव शिक्षा करेल. 5-10 मिनिटं चाललेलं रे आमचं. बाळा मी बघितलं तू सिग्नल तोडलाय. काका भाई मी ते मला बाळा बोलतायत, मी त्याला काका बोलतो. मी त्यात हसत एक स्किट पण केलं त्याच्यावर, की मला खरं ते ट्रॅफिक पोलिसांचं एक वेगळं रूप दिसलं. नंतर असं चाललेलं आमचं डिस्कशन, बाळा मी तुला सोडतो पण फक्त कबूल कर की तू सिग्नल तोड. त्याच्यावर माझा काउंटर हा होता, काका मी पाहिजे तर फाईन पडतो पण मी सिग्नल नाही तोडला. खूप डेंजर सिच्युएशन होती. तुम्हाला हा एक किस्सा कायमस्वरूपी लक्षात राहणार. म्हणजे आता आपण गाड्यांविषयीचं इतके धमाल किस्से ऐकले, चित्रपटात काय धमाल यांनी केली असेल हे याच्यावरनं आता आपल्याला कळतंय. त्यामुळे कोणीतरी एकानं प्रतिनिधित्व करून सिनेमाविषयी थोडक्यात लोकांना आवाहन करा की थिएटरमध्ये येऊन लोकांनी सिनेमा पाहावा. तर गाडी नंबर 1760चा ट्रेलर तुम्ही बघितलाय, तो त्याला इकडे बघून बोल, नीट बोल. नको तिथे तर नाही, नको. समोरच बघ. नाही करत. तर गाडी नंबर 1760चा ट्रेलर तुम्ही पाहिला, त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलाय. गाणं तुम्हाला खूप आवडतंय, आमचं गाणं तुम्ही खूप व्हायरल करताय. तर सिनेमा 4 जुलैला येणार आहे आणि तो थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण सगळ्यात पहिलं कारण खूप चांगला सिनेमा झालाय. जेव्हा सिनेमा जेन्युनली चांगला झालेला असतो ना, तेव्हा प्रमोशनला कलाकार खूप मजा करताना दिसतात, मनापासून किस्से सांगताना दिसतात आणि अर्ध्या तासाचा इंटरव्ह्यू 1 तासाचा करतात. कारण की त्यांना तेवढ्याच पोटतिडकीने सिनेमा प्रमोट करायचा असतो जो आम्हाला करायचा आहे. कारण हा सिनेमा खरंच चांगला झाला आहे. या सिनेमाची कथा खूप सुंदर आहे, दिग्दर्शन खूप चांगलं आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचं म्युझिक पण खूप अप्रतिम आहे, जे समीर सप्तिस्करने केलं आहे. या सिनेमाचे DOP सिद्धार्थ मोर यांनी पण खूप उत्कृष्ट छायाचित्रण केलं आहे. कामं अप्रतिम झाली आहेत आम्हा सगळ्यांची. सुहास जोशींची डॅशिंग आजी बघायला मिळणार आहे, प्रसाद खांडेकरांचा एक वेगळाच सिक्युरिटी गार्ड बघायला मिळणार आहे, शशांक शेंडे एक वेगळ्याच लुकमध्ये दिसत आहेत, श्रीकांत यादवांची वेगळीच कॉमेडी दिसणार आहे, शुभंकर तावडे पुकी गुंड्याच्या भूमिकेत दिसणार आहेत, मी खूप वेगळ्या भूमिकेत चिनू म्हणून दिसणार आहे आणि प्रथमेश परब सटल अभिनय करताना तुम्हाला बघता येणार आहे. तर कामं अप्रतिम झाली आहेत, या सिनेमाची गाणी अप्रतिम झाली आहेत आणि 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 हा सिनेमा पाहिल्यावर तुम्ही स्वतः आम्हाला 1760 कारण द्याल की हा सिनेमा तुम्हाला का आवडलाय. वा वा वा. तर 4 जुलैला सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा गाडी नंबर 1760. हो, आणि लोकमत फिल्मीकडनं सुद्धा तुमच्या सिनेमासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.